आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. मला एक गोष्ट सांग, तुझं या घराशी गेल्या जन्मीचं काही वैर आहे का, जी या जन्मी सुडुगवाला आलीस? आत्या तुम्ही अजून माझं बोलणं संपलं नाही. हे जे तू करतेस ना, आणि जे तू आता करणार आहेस, ते समजा कळतंय मला पोरी. आणि तो मास्तर त्यानंच तुला या घरात विष कन्याच्या रूपात पाठवलंय ना, म्हणजे तू या घरातल्या सगळ्यांना दंश करू शकशील. आणि म्हणूनच आधी तू या घरच्या लहान पोराला, जो बिचारा सरळ मार्गी आहे, त्याला फसवलंस आणि त्याच्याशी लग्न करून या घरात घुसलेस. आणि मग या घराचा सर्वात मोठा आधार विकीचा काटा काढलास. आणि आता हे कुंकू फेकून तू विजयवर चेटू करणार होतीस. पुरे झाला आत्या. माझ्या संयमाची आणखी परीक्षा नका घेऊ. असं नको व्हायला की मी माझ्या बाबांनी केलेले सगळे संस्कार विसरेन आणि तुम्हाला. बोल बोल ना, काय करशील? हा तू करशील माझ्यावर? बोल, तू काय माझं वाकड करशील ग? हे तुझे नखरे आहेत ना, सौताकडेच ठेव. मला दाखवायचा प्रयत्न बी करू नगस, नाहीतर खूप महागात पडेल तुला. समजलं? काय झालं आत्या? अरे विजय बाळा, अरे बरं झालं तू आलास. बघ ना, भारतीने कुंकू कसं पसरवून ठेवलंय. कव्हापासून मी तिला हे समजावते की सुवासिनीच्या कुंकवाचं काय महत्व असतं ते हिला समजतच नाही. आणि या कुंकवामुळंच आपल्या नवऱ्याचा मान अपमान जोडलेला असतो, वा की नाही? पण ही तर म्हणते की तुम्ही तर बालविधवा आहात. तुम्हासनी काय ठाऊक की मान अपमान काय असतो ते? काय ठाऊक तुम्हाला कुंकवाचं महत्व? आता हिला काय सांगू की माझ्यापेक्षा जास्त कुंकवाची किंमत कुणाला माहित असणार. अरे माझ्या पंढरीराया, मला या घरात का पाठवलंस रे? अरे मी तर तिथंच बरी होते तुझ्या चरणामध्ये. आत्याबाई, तू तुझ्या खोलीत जा. भारतीला मी समजावतो. आता खोलीत जाऊन तरी काय करू? मी देवाला नैवेद्य दाखवायला चालले. ठीक आहे. सुंभ जळला पण पीळ नाही गेला. हे नको विसरू गंगाधर, या आमचं नाव शंकर सिंग आहे. कार्याच्या दिवशी आम्ही काही बोललो नाही, कारण वातावरण खूप गंभीर होतं. विकी आम्हाला सोडून गेला. याचा अर्थ असा नाही गंगाधर की आम्ही लाचार झालोय, असहाय्य झालोय. तुझी लायकी नाहीये की आमच्या नजरेला नजर भिडवून बोलावं. कोणाच्या लायकीबद्दल बोलतोयस तू शंकर सिंग? माझ्या? मी आज जो कोणी असेल, पण तुझ्यासारखा दगाबाज, खोटारडा आणि स्वार्थी मुळीच नाहीये. मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या पोटच्या मुलांचा कधीही बळी देत नाही, पण तू दिलास.
तू माझ्या मुलीच्या कुंकवाच्या जीवाशी खेळलाय शंकर सिंग. हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही आधी भानावर या. तू गप्प बस. मी पूर्ण भानावरच आहे. शंकर सिंग, तुझ्यासारखा दगाबाज माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिलाच नाही. अरे तू तर मला हेही सांगितलं नाहीस की तुझा मुलगा विकी तुझ्या बायकोचा कौशल्याचा मुलगा नव्हताच. अरे तो तर तुझा कोणीतरी ठेवलेल्या बाईचा मुलगा होता. गंगाधर, मी आता काहीच बोलत नाहीये, कारण तू माझ्या घरात आलेला आहेस. पण लक्षात ठेव, आम्ही तेच शंकर सिंग आहोत ज्याच्या निव्वळ साक्षीने तू 6 महिने जेलमध्ये होता. मला हे सुद्धा आठवतंय की फक्त तुझ्यामुळेच मला आमदारकीची तिकीट मिळाली नाही. नाहीतर आज मी इथला आमदार असतो. आमदार. तरी पण आपल्या मुलीचं लग्न आमच्या घरात केलं. ते तर आपल्या पक्षाचे अध्यक्ष मध्ये आले. त्यांनी आदेश दिला होता म्हणून नाईलाजाने मला हे लग्न लावून द्यावं लागलं. नाहीतर असा तमाशा झाला असता की अख्ख्या जगाने बघितला असता. शंकर सिंग, जे तू माझ्या सोबत केलेस ना ते एखाद वेळेस मी विसरेन सुद्धा, पण जे तू माझ्या मुलीसोबत केलेस ना त्यासाठी मला काही ना काहीतरी नक्कीच करावं लागेल. मी असं सहजासहजी सोडणार नाही तुला शंकर सिंग. अहो खूप झालं. तुम्ही जरा शांत व्हा. जरा इथे या. तुम्ही आज इथे भांडणं करायला आलात का? अगं मी काय भांडण करणार ह्या माणसाशी? हा माणूस तर बोलायच्याही लायकीचा नाहीये. सोड मला सरस्वती. जो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी पोटच्या मुलाचा बळी देऊ शकतो अशा नालायक माणसाशी बोलणं सुद्धा व्यर्थ आहे. काका, हे काय बोलताय तुम्ही? कुठे बोलताय आणि कोणत्या प्रसंगी बोलताय? ह्या वातावरणात बाबांशी अशा भाषेत बोलताय तुम्ही? आधी तू तुझ्या बाबांना शिकव की घरी आलेल्या पाहुण्यांशी कसं बोलायचं असतं ते. मगच माझ्याशी बोल. बाळा, शांतीची ही अवस्था बघून त्यांचा थोडा ताबा सुटला. भाऊसाहेब, यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. एका मुलीच्या आई वडिलांचं दुःख काय असतं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असेल. अगं ह्यांना काय माहित असेल एका मुलीच्या बापाचं दुःख? ते फक्त बापच समजू शकतो. फक्त बाप. पालन पोषण संगोपन करा, मग गाडी भरून त्यांना हुंडा द्या आणि त्याचा परिणाम हा. तुमचं दुःख कळतंय आम्हाला. शांती वहिनी जशी तुमची मुलगी आहे तशीच या घरची सून सुद्धा आहे. तुम्ही तुमचा जावई गमावलाय ना, पण ह्या घराने तर मुलगा गमावलाय काका. तुमच्या दुःखापेक्षा आमचं दुःख कमी नाहीये. अशा वेळी एकमेकांना सांभाळून घेऊन एकमेकांच्या दुःखावर फुंकर घातली पाहिजे. आणि तुम्ही हे असं बोलताय? काका, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही काळजी करू नका. शांती वहिनीला सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. माझ्या मुलीसोबत जे घडायचं होतं ते घडलंय विजय बाळा. पण आता काळजी तुम्ही सगळ्यांनी करायला हवी. स्वतःची आणि तुमच्या ह्या लंकेची. शांत हो बाळा, शांत हो. आता मी कोणाकडे बघून आयुष्य काढू? जर हेच या जगात नसतील तर माझ्या आयुष्याला काय अर्थ राहिला? का ते मला एकटीला सोडून निघून गेले? का मला असं घुसमटत जगायला एकटं सोडून गेले? शांत हो बाळा, धीर धर, धीर धर. कुणी कोणाला सोबत घेऊन जात नाही.
प्रत्येक जण इथे एकटा येतो आणि एकटाच जातो. कोणीही ते कायमच्या मुक्कामाला येत नाही बाळा. आणि सगळ्यांना एक ना एक दिवस या प्रसंगाला सामोरं जावंच लागतं. देव कोणाला लवकर निरोप धाडतो तर कोणाला उशिरा, पण जावं तर सगळ्यांनाच लागतं बाळा. आता मी कोणासाठी जगू काही, कोणासाठी जगू मी आता? अगं जेव्हा ते जेलमध्ये होते तेव्हा कमीत कमी मला थोडी आशा तरी होती की आज ना उद्या ते नक्की परत येतील. पण आता सगळ्या आशा मावळल्या आहेत. सगळं काही संपलंय. मी जेव्हा रात्री झोपायचे तेव्हा मला वाटायचं की उद्या काही ना काही आनंदाची बातमी नक्की येईल. आणि सकाळी मला वाटायचं की आज नाही तर उद्या ते नक्की सुटून बाहेर येतील, ते नक्की घरी परत येतील. पण आता अशी कोणतीच आशा उरली नाही काही. आता काही होणार नाही. अरे देवा, त्यांच्याऐवजी मला का नाही नेलंस तू या जगातून? नको रडू. ताई, पुरे झालं. बघ ना ग ज्योती, हे काय झालं? तुझे भाऊजी आपल्याला कसे सोडून गेले? आता मी कोणाशी बोलू? कोणाकडे माझं मन मोकळं करू? आता मी कुठे जाऊ ग? हा एकटेपणा माझा जीव घे. पुरे ग शांती. अगं मी असं कोणतं पाप केलं होतं ज्याची देवाने मला एवढी मोठी शिक्षा दिली? पुरे झालं ताई. किती रडशील? रडून काही नाही होणार ताई. रडून जिजू परत नाही येणार. बाळा, माझ्याकडे बघ, माझ्याकडे. तू घाबरू नकोस. मी आहे ना, मी जिवंत आहे अजून. तुला ह्या दगाबाज लोकांच्या घरातून मी घेऊन जाईन. तुला एक क्षणही इथे ठेवणार नाही मी. तू काळजी करू नकोस. तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही मी. सगळं काही व्यवस्थित होईल. माझ्यावर विश्वास ठेव बाळा. बाबा, पण मी जे गमावले, जे माझ्यापासून दूर गेले, ते मला परत मिळू शकेल का? काही नाही करू शकत तुम्ही. त्यांना परत नाही आणू शकत तुम्ही. ते मला एकटीला सोडून निघून गेलेत बाबा. आता तुम्ही त्यांना कसं परत आणू शकाल? कोणीच नाही आणू शकणार, कोणी नाही. ताई, पुरे झालं. आता खूप झालं. खूप रडलीस तू. सगळी शक्ती रडण्यातच वाया घालवलीस तर पुढे काय करशील? तुझं उभं आयुष्य समोर आहे. खूप जगायचंय तुला. खूप लांबचा प्रवास करायचा आहे अजून. आणि ज्यांच्यामुळे तुझी ही अवस्था झालीये त्यांना असंच सोडून देणार का? तुला रडवणाऱ्यांना आयुष्यात कधीच सुख लाभू देणार नाही ताई. त्यांचं आयुष्य नरक बनवेन. असे वार करेन की ते ना दाखवू शकतील ना लपवू शकतील. खेळ तर आत्ता सुरू झालाय ताई. ही रडायची वेळ नाहीये ताई. ही वेळ रडवायची आहे. तू फक्त खंबीरपणे मनाची तयारी कर ताई. मग बघ मी पटावरच्या सोंगट्या कशा सरकवते ते. मग सगळं व्यवस्थित होईल ताई. काय व्यवस्थित होईल ज्योती? काही व्यवस्थित नाही होऊ शकत. आता कधीच होऊ शकत नाही. व्यवस्थित व्हायला काही उरलंच नाहीये. आता इथे माझं कोणीच उरलं नाहीये आणि मी हे कोणाचीच नाहीये. असं का बोलतेस बाळा? आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासाठी. आम्ही तुला असं एकटं थोडीच राहू देऊ. हा, शांत हो बाळा, शांत हो. आई, ज्या माणसाने 7 जन्म साथ देण्याची शपथ घेतली होती, अगं तो तर मला एक जन्मही साथ देऊ शकला नाही. आई,
मला एक गोष्ट सांग, देव इतका निर्दयी कसा काय असू शकतो? एकाच माणसाला एवढं दुःख देतो की तो ते सहनच करू शकत नाही. सहन करावं लागतं बाळा, सगळ्यांना सहन करावं लागतं. आणि देव सुद्धा त्यांनाच दुःख देतो ज्यांच्यात सहन करण्याची शक्ती असते. नाही आई, मी नाही सहन करू शकत. अगं, माझ्यात आता सहन करण्याची काही शक्तीच उरली नाहीये. देवा, मला सुद्धा बोलवून घे. मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. मला सुद्धा बोलवून घे. आई, ते तर मला फसवून असं न सांगता निघून गेले. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. माझा काहीच विचार नाही केला ग त्यांनी. मी कसं जगेन, माझं काय होईल? आई, माहितीये, आयुष्यभर मी त्यांना समजावत होते की असं कोणतंही काम करू नका ज्यामुळे मला त्रास होईल. पण त्या माणसाने माझं कधीच काही ऐकलं नाही. नेहमी आपल्या वडिलांचं ऐकायचं ते. आणि बघ ना, आता भोगावं तर मला लागतंय ना. त्यांना जिथे जायचं होतं तिथे ते गेले, पण आता मी कुठे जाऊ? सांगा ना बाबा, आता मी कुठे जाऊ? सांगा ना बाबा, मी कुठे जाऊ? आई, सांग ना ज्योती, मी कुठे जाऊ? सांग ना आई, सांग ना. शांत हो बाळा, शांत हो. शांत हो. पुरे ते माझ्या निष्काळजीपणामुळे पडलं. तू का स्पष्टीकरण देतेयस? मी काही विचारलं नाही ना? मग काय इतकं मनाला लावून घेतेयस तू? विजय, मला तर वाटतंय की मी खरंच या घरासाठी अपशकुनी आहे. माझ्यावर विश्वास ठेवा विजय. विकी भाऊंचं असं काही व्हावं या विचाराने मी कधीच त्यांची केस रिओपन नव्हती केली. भारती, मनुष्य फक्त आपली कर्म करतो. शिक्षा करणं वा न करणं हे फक्त ईश्वराच्या हातात असतं. अगं, आपण तर फक्त बोलक्या बाहुल्या आहोत. तो बोलविता धनी तर वर बसलाय. तू काय एवढा त्रास करून घेतेयस? पण एक रिक्वेस्ट आहे भारती. आता आपल्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलाय. विकी भाऊ जसा काही होता, पण या घराचा मुलगाच होता ना. आता दुःख तर सगळ्यांनाच झालंय, आणि जर दुःख झालंय तर प्रत्येक जण काही ना काही बोलणारच. पण तुला या गोष्टीचा त्रास करून घ्यायची मुळीच गरज नाहीये. आता आपल्याला सगळ्यांना सांभाळायचं आहे. तणावाखाली माणूस काहीतरी बोलून बसतो. आणि राहिला आत्याबाईचं, तर तिचा स्वभावच असा आहे. त्याचं काय की खूप लहान असताना तिला वैधव्य आलं. ती कुटुंबात कधी राहिलीच नाही. तिला हे ठाऊकच नाहीये की आपलं म्हणणं कसं मांडायला हवं. तशी ती मनाने वाईट नाहीये, पण तिला स्वतःचं म्हणणं मांडता येत नाही. भारती, या प्रसंगात सगळ्यांना आपल्याला सांभाळावं लागणार. मला समजते विजय, पण स्वतःचं कर्तव्य पार पाडता पाडता आज मी कुठून कुठे पोहोचलीये. मी ना धड स्वतःच्या बाबांची मुलगी राहिली आणि ना सासरच्या घरची सून. पण आजवर मी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारत आले की माझा दोष काय? मी कुठे चुकली? मला काहीच कळत भारती, नाहीये. माझ्यावर भरोसा आहे ना? विश्वास आहे ना माझ्यावर? सगळं व्यवस्थित होईल. सगळं व्यवस्थित होईल. अरे विजय बाळा, हा आत्या? जेवण झालं का तुझं? नाही आत्या, भूक नाहीये. जेव्हा भूक लागल तेव्हा आठवणीनं खाऊन घे. असं उपाशी पोटी झोपू नये रात्री. ठीक आहे, आता मी जाऊ? अरे, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. वेळ असेल तर जरा बस ना इथं. ठीक आहे. हे बघ बाळा, माणूस म्हटलं की चुका या होणारच. त्याचं कामच आहे चुका करणं, आणि पंढरी रायाचं काम आहे चुका सुधारणं. अरे, भल्या भल्यांकडून चुका होतात, त्यात तेवढं लाजण्यासारखं काय आहे? हा,
आणि समजूतदार माणूस तर तोच असतो जो वेळ असताच आपल्या चुका सुधारतो. हे तू काय बोलतेस आत्या? मला काहीच कळत नाहीये. अरे बोलणारी मी कोण हाय? मी तर फक्त निमित्त हाय. बोलणारा तर तो वर बसला हाय. तो जो मला सांगतो, माझ्याकडून करवून घेतो, तेच मी करते. मला ठाऊक आहे बाळा की तू आजही खुश नाही आहेस. तुला पश्चाताप होतोय ना त्या भारतीशी लग्न केल्याचा. अरे तो तर होणारच ना. आपलं रक्त हे आपलंच असतं आणि ते एक ना एक दिवस रंग दाखवतच ना. पण तुला हे कोणी सांगितलं आत्या की मी भारतीशी लग्न करून खुश नाहीये? मी कधीच कोणती चूक केली नाही आणि मी भारतीसोबत खूप खुश आहे. आत्या मी जाऊ? मला थोडं काम आहे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता